मनोज बोलतोय. आज आबा घरात नाही, मी एकटाच आहे. ताबडतोब प्रेम करू बापाच्या पैशावर मारून टाळला. ओके बाय. चिंध्यावर भांडी देणाऱ्या गोदाबाईच्या काजल नावाच्या पोरीवर या मण्याचं प्रेम बसलं. माझं मन तिच्या काळजात घुसलं. माझं काळ तिच्या मोबाईल झालं काय तोंडावर ओढणी बांधल्यामुळे ओळखना. नवाराची सगुणा का सुताराची चांगुणा, सांबाराची मालू का न्हाव्याची शालू, पाटलाची सुशी का शिंदेची उशी. म्हणजे एवढ्या मुलींच्या मागे फिरतोस तू? मग माझ्यावर कशाला प्रेम करतोस? तोंड झाकल्यामुळे तुझं भांडं फुटलं. नाही, तुझा गैरसमज झालाय. त्यांची दिवसाची मजुरी मला रात्री मागण्यासाठी येतात म्हणून मी विचारले. काजल काजल, अगं फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर आपण दोघांत पळून जायचं. पळून का जायचं? माझ्या बापाने आडगेवाडीतल्या गावडर पोरीबरोबर लग्न करायचं ठरवलंय. असं? मी पण माझ्या आईला विचारते. ती नाही म्हटली तर पळून जाऊया. तू संध्याकाळी तुझ्या बापाच्या तिजोरीतले पैसे चोरून गावाबाहेरच्या मसोबाच्या देवळाजवळ येऊन गाडी घेऊन थांब. मी पण माझ्या आईचे दागिने चोरून आणते. पण आता आपण घरात दोघच आहे, कोण नाही तोपर्यंत प्रेम करूया. पण तुझा बाप मध्ये करणार तर? तो माझ्या आजारी आजाला बघायला कोल्हापूरला दवाखान्यात गेलोय. तो काही लवकर यायचा नाही. तू ये ग माझी बाई, जाऊ ये. आमच्या पोपटानं मिरची खाल्ली म्हण्या. बापरे, आबा आबा नव तुझ्या आईचा डबा. आवड थांबलास कर दिवटी आवड. शी, बोलायची काही पद्धत? शी झाली का काय? बोलायची काही पद्धत आहे की नाही? जरा पिकल्या केसांची तरी जाण ठेवा. पान पिकलं तरी देठ हिरवागार आहे अजून. होणारी सोन आहे मी तुमची. नांदायला आले तर हाल हाल करीन. काजल आहे मी काजल. जो माझ्या नादी लागल त्याचं तोंड भाजल. तोंड भाजल? तरी म्हणलं यो मन्यासारखं वाटीतला आईस्क्रीम का खातोय? माझ्या माघारी ही भानगड करतोस होय रे मनुकिया. बाबा मी प्रेम करतोय काजलवर. माझी बायको ही तर ही काजलच. अरे ही फॅशनवाली काजल टीव्ही बघून तुला नुसतं पाणीच पाजल. फुकटचं खाऊन माजल. बिन काम करताच निजल. बाबा आपल्या घराचं वासळ मोजल. बाबा तिच्या वागण्यानं तुझ्या आबरूचं घंगाळ वाजल. बाबा ऐकली म्हणू घ्या. इथवर गजरा आणि गावावर नजरा तिच्या. तुम्ही कितीही उपदेश केला तरी मी काजलशीच लग्न करणार. पण तुझ्या आजाची शेवटची इच्छा काय की तू आडगेवाडीतल्या आंबूशी लग्न करावंस? ती खुळी गबाई काळी दातारी म्हैस आंबरी. अरे शेता भाताचा गाडा वाढायला म्हसच पाहिजे. त्या नाजूक मांजरीचं काम नव
किती बी मोठं वज उरावर पडलं तर ते हो का चू करणार नाही, गपगुमान सोसून घेईल. पण बाबा माझ्या प्रेम भावना तिला अजिबात कळणार नाही. म्हणून काय तिला पोरं होणार नाही? अरे प्रेम आणि संसार या जमीन आसमानचा फरक असतो मनिया. आम्ही सुद्धा जवानी लई पोरींच्यावर जीव टाकला, पण लगीन मात्र तुझ्या ओबड धोबड आई संगच केलं. करणारच की भरपूर हुंडा शेताची वाटणी दागदागिनी मिळाली ना तुम्हाला. आता पॉइंटवर आलास. अरे का तुला बी त्या आमरीकडनं हे सगळं मिळेल. हायस कुठे? मी अजून जमिनीवरच आहे, पण तुम्ही मात्र स्वार्थाच्या स्वर्गात पोहोचलाय. काय करायचं नाही का? मी काजलशीच लग्न करणार, तिला सोडणार नाही. चल गा मन्या. अरे हायस का वारलास का मेलास का साप चावलास? पोरग पार आईच्या वळणावर गेलंय. आमची बायको बी मनाजोगत नाही केलं तर सरळ माहेरला पळून जायची. त्या काजलच्या आईला चांगलं फैलावर घेतलं पाहिजे. एवढीच ती चिंध्यावर भांडी विकणारी बुवादा. चला कामाला लागूया बाई. चला चिंध्यावर भांडी घ्या ग बाई, तांबे घ्या ग बाई, बघून घ्या. अगं परत घ्या ग बाई, डिचकी घ्या डिचकी, कापडावर भांडी देणार. आया 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 अंगात मुंग्या मारल्यावानी होतय. अगं अंगावरती दिती तरी टाक माझ्या. काय नाचतीस काय नाचतीस? पावसाळ्यात बिडकीनं उड्या मारल्या ग. त्या तुझ्या नटरंगीपणानं तुझा नवरा लवकर मेला बघ गोदा. आता माल इकताना भांडी हलवत नाचायला कशाला पाहिजे सांग बघू. अहो पाटील, अहो ही तर माझ्या धंद्याची मेघ आहे मेघ. अहो नुसतं माझं गाणं ऐकायला मिळावं म्हणून काय काय गिरायक माझी भांडी घेतात. हा जमाना बदललाय पाटील. अहो गप बसलं तर बाजारात सोनं बी विकत नाही, पण आडवटाईज केलं का नाही की शान बी खपतंय बघा. पण तुझं शान माझ्या पोराच्या तोंडाला का मागती गे? आता अवय म्हणजे काय वा? ओय पाटील रे, नाही मला काय समजलं नाही. जरा इसकुटून छान सांगा की काय भानगड आहे ती. आता मी इसकटू म्हणती. खरं सांगू गोदा, काय आता माझं इसकटायचं वय राहिलेलं नाही. पण सांगता तुझ्या त्या चंचल पोरीला जरा लगाम घाल. माझ्या भोळ्या पोराला प्रेमाच्या कात्रीत धरलंय तिनं. पोरगीला पुढं करून माझी इनबाई व्हायचं सपान बघू नका. गावात धंदा करू देणार नाही मी तुला. गोदे गोदे तुझी सगळी भांडी माझ्या जीसीपी खाली चिपून टाकेल. कायमदारात उभा केलेला असतोय. पाटील 12 गावचं पाणी पिले मी. हा असलं 56 जीसीपी खड्ड्यात करून टाकल्या तुम्ही. कळलं काय? हा तुमच्या पोराला ताकीद द्या आधी. अजून अज्ञान आहे माझी पोरगी. चांगलं वाईट तिला कवा कळत नाही अजून. तिला कळत नाही, तुला तरी काय कळतंय? अगं माझा जीसीबी मागल्या पुढच्या गेअरचा आहे, तुला माहित नाही अजून. मला चांगलं वाईट कळत नाही. तोंडाला फळकं बांधून माझ्या पोराच्या गाडीवरनं फिरायला कसं कळतंय? तास तासभर मोबाईलवर बोलायला कसं कळतंय? आता बोला. उगाच तुझ्या माझ्यात म्हातारपण
मला विचारायचं नाही, पोरग माझंच आहे, कवा काय करल सांगता येत नाही. आता घोटाळा करायला माझी पोरगी का वाटत पडली नाही? वाटावर पडली का खात्यावर पडली तुझं तू बघ. आता दादागिरी करू नका, सांगून ठेवते दादागिरी करू नका. माझ्या मागं बी काळाप्पा सरकार ठेसकरी मालाचं व्यापारी हाय म्हटलं. आधी त्या पोराकडे बघते आणि मग तुमच्याकडे बघते. चिंध्यावर भांडी घे बाई, तवा घे, पळपुट घे. अगं बाई थाटली पण घे ग बाई, चिंध्यावर भांडी घे. का फोन मागा ये ग बाई. आता फुनगी टाकलीच, काय होतंय ते होऊन दे, चिलीम दोन्हीकडनं पिटून दे, पण परमेश्वरा माझं पोरग त्या काजलचा नाद सोडून दे. हॅलो मन्या, मी तुझी लाडकी प्रेयसी काजल बोलते. हे बघ, तू मुसोबाच्या देवळाजवळच थांब. आई घरी आली की लग्नाबद्दल विचारते तिला. नाही म्हटली तर दागिने घेऊन पळून येते. बाय. चिंध्यावर भांडी घे ग बाई, चमचा घे, पळी घे, किसणी घे, बरणी घे ग बाई. ए आई, काय ग? हळू वगैरे कान किर्र झाले माझे. असतं ग बाया. अगं मी वर्गात फिरते म्हणून तर तुझं पोट भरतंय, तुझं शिक्षण करते. आणि काय ग काजल, नाही आज घरात कशी काय तू? त्या पाटलाच्या मन्यासंग फिरायला गेली नाहीस व्हय? उगीच काहीतरी बोलू नकोस आई, त्याचा माझा काही संबंध नाही. संबंध नाही? मग त्याच्या संग बागत आडोशाला जाऊन काय करतेस ग बाई? हाटीला नेऊन त्याला कच्ची नावेली का दिसतेस ग बाई? आणि त्याचा सामोसा तू का खातेस ग बाई? आणि तुझ्या फोनात तो पदाचा बॅलन्स का टाकतोय ग बाई? आणि तासन तास बोलत बसतीयास, कॉलेज चुकवून त्याच्या संग सिनेमाला का जातेस ग बाई? म्हणजे आमचं सगळं तुला ठाऊक झालं तर? आजपासून ठाऊक नव्हतं, पण त्या मन्याच्या बाला मला सगळं काय सांगितलंय. अगं तो गावचा पाटील हाय, त्यानं मनावर घेतलं तर आपल्याला गावात हाकलून शेण टाकल की. मग मी काय करू? हे बघ, त्या मन्याचा नाद सोडून दे आणि त्या काडापासने सांगून त्याच्या परास चांगला उजवा नवरा काढते मी तुला. पण आई, मी मन्याच्या प्रेमात इतकी बुडून गेले आहे की मी त्याला सोडणारच नाही. अगं मला म्हणजे परकमन लई पुढे गेलंय तर. काजल, मी आत्महत्या करते. मी आत्महत्या करते बघ. माझा काही तोटा होणार नाही. मी तुझ्याबरोबर संसार करणार आहे थोडेच. तू काय वाटेल ते कर. मी मन्याशी लग्न करणार म्हणजे करणार. काजल, अगं थांब ना काजल. काय करायचं या कार्तीला? शेवटी कार्ती गेलीच जातीवर बघा ते. आता जातीय कुठे म्हणा, पेरमान काय पोट भरतय वय? भूक लागली की आपणच येईल घराकडे. घरातलं राशन सपले, तेल सपल्यात. तू मुर्दा काढा पा स्टेशनरी दुकानाचं दार कवाचा उघडते पुन्हा ठाऊ आणि कवळ्या ते पुन्हा ठाऊ. म्हणून तर माझं घर फुकटात राहतोय. याच्या संगत लगीन करून मोकळं व्हावं, नाही तर तरुण विधवा बाईला जगायचं म्हणजे सगळं कसं अवघडच असतंय नाही का? अय्यो गोदो, एवढा फास्ट बोल नको बघ. मराठी तोंडानं शिरत नाही बघा आमच्या. कुठं डोसक्यात काढा पा. तुम्ही अचानक असं कसं आला तो माझ्या घराकडं? लय दिवस बघितलं नाही का तुझं? काय लय दिवस घातलं नाही बघ तुझ्या डोळ्यात. रात्री आलीस की आमच्या? कुठं बा? सपनात आता बाया फिरूस की आमचे फाटलं की आमचं आता काय डोळ्यात. म्हणून
का? हा हाय बरमी हाय. चटणी भरत घे बरमीचा. हा हे वस्तू घे तुझ्या कशाचा? आटली तर साबणाचं पान ठेवतो की का तुझ्या? आता आणि कशाचा? हा आणि माझ्या टीव्हीला कणी केबलचं कनेक्शन कव्वा जोडणार? रात्री जोडून सोडा म्हणतो तुझ्या कनेक्शन आणि पानाचं न सुद्धा बसवून सोडतो तुझ्या. कशाचा? ज्ञानीत अहो हे बघा आणि की नाही तेवढा घर फाळा मी भागून शान टाका बघा लगेच. हा सुट्टी दिवशीची येतो मी फाडत का तुझ्या? काय? पावती आई बोला असं किती दिवस लांब लांब करायचं का पुन्हा? काय? प्रेम चाल की खेळूया लव घ्या असं अजिबात नाही. लगीन झाल्याशिवाय मी अंगाला बोट सुद्धा लावून देणार नाही. मग करून सोडतो की तुझ्या संग काय? लगेच मारून सोडतो काय? पक्षी होतो तुला बघ असं का बघ कसं म्हणते मी आज बघा. बरोबर आणि काढतो बघ तुझे काय? अजिबात नाही. माझ्या पुरीचं लगीन झाल्याशिवाय मी तुमच्या संग लगीन करणार नाही. तोपर्यंत करून सोड की माझ्या बरोबर एकदाच काय? होय त्याशिवाय माझा उठलेला डोकं मी शांत होणार नाही. माझ्या पुरात होते माझ्या पुरात होते असं बघून होतो डरायचं नाही भिवून चालायचं नाही आता धरलाय तुझा मी भार. भारताची माझी जात डरायचं नाही भिवून चालायचं नाही आता धरलाय तुझा मी हार. भारताची माझी जात भारताची माझी जात. गोदे अगं तिकडे दवाखान्यात मण्याचा आजा मेला तर तुझी पोरगी मण्यासंग दागिने घेऊन पैसे घेऊन पळून गेली. आता त्याच्या आजाला जाळायचं का त्याला हुडकायचं? पाटील आपण टीव्हीवर आणि पेपरामधनं मण्याचा आजा मेला मण्या परत ये अशी बातमी देऊया म्हणजे दोघं बी परत येतील बघा. आणि ती दोघं परत आली की मग मड जाळायचं. होय भारी आयडिया काढलीस. चल जरा घराकडे. काय? तसं नव अगं तुला आणि मलाच आता मोरं होऊन सगळं पुढचं बघायला पाहिजे. असं म्हणता सवय मग चला. चल चल चल. चला. काजल अगं या पेपर मध्ये वाचलंस माझा आजा वारला ही बातमी आबांनी दिली. मग आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे निदान रात तरी मिळेल. काही का असेना आजाच्या मृत्यूमुळे आपल्याला घरी प्रवेश मिळतोय. होय की दोघांचेही पालक तयार झाले. तरी पण आपण परस्पर ताबडतोब लग्न केलं म्हणून बरं झालं नाहीतर आजा मेल्यामुळं वर्षभर थांबावं लागलं असतं. म्हातार मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवला असता. चल तर सरळ घरी जाऊया एक शोकगीत म्हणत जाऊया.
नातवाची वाट बघून शेवटी त्याचा आजा जीव जाऊन वैतागून मेला. कायमचा उलाटला तरी विकारता अजून आलं नाही. त्या बांधीवाल्या पुरीची बांधी चापचत बसले का काय रे. तिची वाट बघून शेवटी आजाचा मूर्ता पेटवून मोकळा झालो. कळवा आज मातीला तरी येते का नाही कुणाला. माझ्या दात पडक्याचा आता कुठे कडे झालाच रे पांढऱ्या केसाच्या. असा कसा कुकडासारख्या रात्री तुडून गेलास रे माझा. जा 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 आता तुझा तू आज जा. अरे आता कशाला आलाय रे म्हण्या. आता ना वरती घालून मोकळा झालाच की रे म्हण्या. मी आबाला घेऊन दवाखान्यात गेलो. तेव्हा मला वाटले तो हायस्कूलवर पळायला गेला. पण तू तर चिंतुकवाल्या बाईच्या पोरीचं पळून गेला रे म्हण्या. तुझा एकदा आता खलास झाला रे म्हण्या. कशाला बोंबलताय हो मामांजी. माझा बाब यालाय म्हणून बोंबालतोय रे काजल. तुमच्या आजारी बापानेच आम्हाला पळून जावा म्हणून सल्ला दिला होता. अरे माझ्या म्हाताऱ्या वकिला. अरे कुठल्या गावाला गेलास रे आजा. माझ्या बाला कधी चालायचं तोंड बघितलं नाही. मग त्याला वकील कशाला म्हणतील गे बाई. वकील असू दे नाही तर ठोकर असू दे. मेला लवकर जो चला माझ्या. अरे आवरा लवकर. पाहुण्याला जेवायला उशीर होतोय आम्हाला. परत जायला गाडी मिळणार नाही आम्हाला. पाहुणं मिळलो तुमचा निवड ठेवा आणि सगळी पाया पडा. नाही तर तळकाटी म्हातारं निवड शिवायचं नाही. हे बसण्या. अरे माझ्याचा वडा कोणी ठेवलाय रे त्यो. अरे भूक लागली अर्धा अर्धा खाऊयाच. अरे जिवंत असताना वरकी सुद्धा नाही चालली त्याला. आणि आता तिथं ठीकवर खायला घातलंय बघ. घालूय का खिशात. थांब माझा पाटलाला पाया पडायला होतो. पाटील मनेला घरात येतो म्हणा आणि निवडाच्या पाया पडा. आबा मी मन्याला बायको सकट आणि तिच्या भांड्या सकट घरात घेतो. झोपायला सेपरेट खोली देतो. निवत शिवा आबा. नाहीतर गाईला आणायला औषधा आणि माझी आबरू घालवशिला. या महागाईत सुद्धा तुझा दिवस मोठं घालतो. मग हिशोब करताना मोठं घालतो. अरे आला आला. अरे कावळा आला. चायला कावळा परत बी गेला. आता पाहुणं आता मन्याला पडायला सांगतो पाया. मन्या अरे पाया पड. आज एका वर्षात हालचाल करून तुला परत भांड्याचं तोड दाखवतो. पण निवत शिव तुझी इस्टेट मटन दारूत खलास करतो. पण निवत शिव तुझ्या नाचुनीला रोज बंद रेशमाचे दाखवतो. मग पुढचं पाऊल टाकतो. निवत शिव मग स्वप्नातल्या पलीकडे जाऊन तुझवीन सचारे म्हणत गुजीरवाण्या घरात हनीमून करतो. निवत शिव पण आज जा तू निवदाला शिवत होता. आला 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 कावळा आला. तोच मारली निवदाला. कुणाचा निवत शिवला. अय्यो माझ्यात उचललं की होते ना. ह्याचा माझा तांदळाच्या पिठातला टावर तेलाला भाजलेला मधूचा वडा आणि पिंट्याची वस्तू सोडून ह्या कांगड्याचा माझ्या आज्याला वाढ लागला. बरं पाहुणं आता आजांचा नुसता फोटो पुजून घरगुती समारंभ आटपूया म्हणतो. मी माझ्या बापाचं धूमधडाक्यात दिवस घालणार. दिवसा दिवशी बारबाला नाचिवणार. माहितीया एवढ्या महागाईत पाटलाला मोठ्यानं दिवस घालायचं कसं काय परवडणार. अरे न परवडायला काय झालं. अरे डेलीतलं नाही तर सोसायटीतलं पैसे काढून दिवस घालायच्या नादात आहे तो. बायका गाडीच्या टपाल बसून येत्या. येताना काळा गुळ मुठभर डाळ किल्ल्याला गहू घेऊन येतात आणि दोघे झाड म्हणून सांगतात आणि दोन दोन भांडी घेऊन जातात. अरे पहिल्या पंक्तीला जेवत्या. लाडू पदरात बांधत्या आणि पाहुण्यांची घर हुडकीत बसत्या. आणि पाटलाला भांडी इकडे द्यायची काही गरज नाही. भांडीवाडीचीच मुलगी सून झाली या. हे लेखा बबन्या आणि माहित्या टिंगल करायचं काम नाही सांगतो. मी काय सांगतो ते सगळ्यांनी ऐकावं. या महागाईच्या काळात दिवस साधेपणानं घाला. अन्नाची नासाडी करू नका. म्हाताऱ्या आई बापाला वाऱ्यावर सोडू नका. रक्ताची नाती तोडू नका.
एकत्र संसार मोडू नका, लाच घेऊ नका आणि देऊ नका. जातीभेद विसरून सगळी एकत्र नांदा आणि श्री गणरायाला